पण आजच्या कार्यक्रमामध्ये थोडीशी आपण मिमिक्रीची छटाई बघणार आहोत. थोडीशी कॉमेडी ऐकायची का? नाही, तुमचा हो जरा जोरदार आलात तर मला माहिती तुम्हाला परफॉर्मन्स बघायचे. मिमिक्री ऐकायची का? बरं. आता तुमच्यापैकी कोणतरी एक जण वरती आहे बरोबर. आमचे शंभूराजे यांचे जिजाजी कुठे आहेत? जिजाजी, जिजाजी या वरती. वरराजा यांचे जिजाजी या प्लीज सर. आता काय आहे पार्श्वभूमी सांगतो. मी एक डिजिटल मिमिक्री पण करतो. डिजिटल मिमिक्री म्हणजे जे गाड्यांचे आवाज काढतात, इंजन स्टार्टिंगचे आवाज काढतात. तर त्यामध्ये आता सर आहेत इथे, अर्थात वरराजा शंभूराजे यांचे जिजू आहेत, भाऊजी आहेत. गणेशराव, ओके गणेशराव या इकडे तुम्ही. ओके, आता जिजूजी इथे आलेले आहेत, अर्थात घरामधले जावई आहेत. तर गणेशरावांनी घेतली कार 4 व्हीलर, मी त्यांचा ड्रायव्हर. आता त्यांची गाडी सुरू कशी होते बघा. सर सुरू करू? येस, मला गाडी चावी द्या. हां, दाटीमुट्टीची चावी दिसते सगळ्यांना? नाही, आवाज जरा जोर. चावी दिसते सगळ्यांना? अरे बाबा, किती इमानदार लोक आहेत सगळे. बरं, आता चावी सगळ्यांना दिसते मस्तपैकी, छानपैकी. आता गाडी स्टार्ट करूयात आपण. सर बसा गाडी. बसले गाडी? ओके, जावई बापू आहे बाबा, मग सुखरूप घेऊन जातो त्यांना. ओके दादा, थोडासा माझा व्हॉल्यूम वाढवा आणि डिले थोडासा वाढवता आला तर वाढवा. चेक चेक. हां हां हां, चला सुरू करू सर. सर गाडी सुरू होत नाही. काय झालं असेल बरं गाडीला? एक अंदाज, तुमचा अंदाज सांगा. गाडीला काय झालं असेल? पेट्रोल संपलंय. अजून? बरं, आता नाही, गाडीचा प्रॉब्लेम नाही. गाडी आत्ताच घेऊन आलो आम्ही. आता गाडीचा मी ड्रायव्हर नवा आहे, त्याच्यामुळे मला सुरू करता येत नाही. सर आता सुरू करू? रेडी? चला. आपण लयच जवळजवळ उभं राहिलो. आपलं नॅनो गाडी घेतली का आपण? हां, आता लांब लांब झालो आम्ही. चला, जावई बापू आहेत गणेशराव आणि आता मी त्यांचा ड्रायव्हर. गाडी स्टार्ट करूया. गाडीचा आवाज आवडला तर जरा टाळ्या चेहरप द्या सगळ्यांनी. ओके, चला स्टार्ट करूया. थँक्यू सो मच गणेशराव. बरं, एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली का? म्हणजे मी गाडी पळवली जवळपास 100-120च्या स्पीडनं. हे माझं टॅलेंट होतं. पण आमचे जावई बापू गणेशराव यांचं टॅलेंट एवढं भारी आहे. गाडी एवढ्या स्पीडमध्ये पळाली पण जागेचे हल्ली सुद्धा नाही ते. बरं, जावई बापूंसाठी जरा जोरदार टाळ्या होतात. आणि थँक्यू सो मच सर, माझ्या विनंतीला मानतो तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशीच गंमत जम्मत करत आपण पुढे वळणार आहोत.